उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी राजगड वॉटर पार्क मध्ये गेलेल्या एका तरुणीचा झिपलाईन करताना तोल गेला आणि ती खाली पडून तिचा मृत्यू झालाय। झिपलाईन करताना 30 फुटांवरून खाली पडल्यानं पुण्यात एका तरुणीचा मृत्यू झालाय। पुणे सातारा महामार्गावरील राजगड वॉटर पार्क अँड रिसॉर्ट मध्ये झिपलाईन वरून पडून तरल अटपळकर या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेनं अटपळकर कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलाय। राजगड वॉटर पार्क मध्ये पुरेशी सुरक्षा नसल्यानं हा अपघात झालाय असा आरोप नातेवाईकांनी केलाय, तर पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे। अटपळकर कुटुंबीय उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी राजगड वॉटर पार्क मध्ये गेले होते। तेथे झिपलाईन करताना तरलचा तोल गेला आणि ती खाली पडली। तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। तर या दुर्घटनेमुळे पार्क मधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। याबाबत बोलताना तरलचे काका नंदकिशोर अटपळकर यांनी सांगितलं की उन्हाळ्याची सुट्टी असल्यानं कुटुंबातील 12 सदस्य राजगड वॉटर पार्क मध्ये आनंद लुटण्यासाठी गेलो होतो। प्रत्येकी 1200 रुपये प्रवेश शुल्क भरलं। दिवसभर खेळ खेळले, जेवण केलं आणि सायंकाळी झिपलाईन करण्याचं ठरलं। तरल उत्साहाने झिपलाईन करायला गेली, पण अचानक ती 25-30 फूट उंचीवरून खाली सिमेंटच्या ब्लॉकवर पडली। या पार्क मध्ये सुरक्षा उपाय पुरेसे नव्हते। तांत्रिक अडचणीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे अपघात झाल्यास लोकांना वाचवण्यासाठी जाळी नव्हती। तरलला जेव्हा रुग्णालयात नेलं तेव्हा ती बेशुद्ध होती। डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। आम्हाला हे स्वीकारणं खूप कठीण आहे। या घटनेनं तरलच्या आजी आणि आईला मोठा धक्का बसलाय। आम्हाला पैशाची भरपाई नको, तर न्याय हवाय। तर या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला असून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले, आमचं पथक राजगड वॉटर पार्क मधील त्या तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करत आहे। लवकरच अहवाल आल्यानंतर कारवाई सुरू करू। राजगड वॉटर पार्क अँड रिसॉर्ट सध्या बंद ठेवण्यात आलंय। अशा घटना टाळण्यासाठी योग्य सुरक्षा उपाययोजना करणं आवश्यक आहे, असं त्यांनी म्हटलंय। तरल ही तिच्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती होती। तिचे वडील अरुण यांचं 3 वर्षापूर्वी आजारानं निधन झालं होतं, तर तिची आई या गृहिणी असून त्या लहान मोठं टेलरिंगचं काम करतात। त्यातच तरलचं लग्न डिसेंबरमध्ये करण्याची तिची तयारी देखील सुरू होती, मात्र या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 पुणे।